नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जीकेचा भंडार या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील येणाऱ्या भरतींकरिता आपण अत्यंत काही महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना कुठे आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक एक चंद्रपूर या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, पुणे हा प्रसिद्ध धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे हा प्रसिद्ध धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, नाबार्डचे मुख्यालय कुठे आहे? नाबार्डचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक एक मुंबई या ठिकाणी नाबार्डचे मुख्यालय आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, बाणकोट ही खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? बाणकोट ही खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, फॉस्फरस प्रामुख्याने भोकावाचात कशाच्या स्वरूपात आढळते? फॉस्फरस प्रामुख्याने भोकावाचात कशाच्या स्वरूपात आढळते? तर ऑप्शन क्रमांक एक खडकाच्या स्वरूपात आढळते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक सहावा, कृष्णा भीमा संगम खालीलपैकी कुठे आहे? कृष्णा भीमा संगम खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रायचूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक सातवा, मांजरा ही नदी डॅश डॅश बाजूने गोदावरीस मिळते. मांजरा ही नदी डॅश डॅश बाजूने गोदावरीस मिळते. तर ऑप्शन क्रमांक 4 पश्चिम बाजूने गोदावरीस मिळते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक आठवा, भारताच्या दक्षिण पश्चिमेला कोणता समुद्र आहे? भारताच्या दक्षिण पश्चिमेला कोणता समुद्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अरब सागर आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक नववा, भारताच्या उत्तरेला कोणकोणते देश आहेत? भारताच्या उत्तरेला कोणकोणते देश आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 चीन, नेपाळ, भूटान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10वा, खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही? खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 मारवाडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11वा, खालीलपैकी कोणता शुष्क प्रदेशातील संचयन भूरूप नाही? खालीलपैकी कोणता शुष्क प्रदेशातील संचयन भूरूप नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 यारदांग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12वा, 16 एप्रिल 2002 रोजी भारताची पहिली जनशताब्दी एक्सप्रेस मार्गावर चालली होती. 16 एप्रिल 2002 रोजी भारताची पहिली जनशताब्दी एक्सप्रेस मार्गावर चाललेली होती. तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई मडगाव या मार्गावर चालली होती, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13वा, 2021 या वर्षातील 57वा ज्ञानपीठ पुरस्कार खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला आहे? 2021 या वर्षातील 57वा ज्ञानपीठ पुरस्कार खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दामोदर मावजो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14वा, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या वर्षापासून देण्यास सुरुवात झाली? आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या वर्षापासून देण्यास सुरुवात झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 2005 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15वा, महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, नाशिक जिल्ह्यातील चनकापूर हे धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? नाशिक जिल्ह्यातील चनकापूर हे धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गिरणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 कोयना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा, चिरोली टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? चिरोली टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19वा, भारताचे राष्ट्रीय पेय म्हणून कशाला मान्यता देण्यात आली? भारताचे राष्ट्रीय पेय म्हणून कशाला मान्यता देण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 चहा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20वा, भारताचे परराष्ट्र मंत्री कोण आहेत? भारताचे परराष्ट्र मंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 एस
जयशंकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 गोवा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली आहे? गोवा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 प्रमोद सावंत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 तापी नदीचे खोरे डॅश डॅश जिल्ह्यात आहे. तापी नदीचे खोरे डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 अरुंद आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्रात हिवाळ्यात सर्वात जास्त सापेक्ष आर्द्रतेचे प्रमाण डॅश डॅशमध्ये असते. महाराष्ट्रात हिवाळ्यात सर्वात जास्त सापेक्ष आर्द्रतेचे प्रमाण डॅश डॅशमध्ये असते. तर ऑप्शन क्रमांक 1 कोकणमध्ये असते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारतात बनवण्यात आलेले कोव्हॅक्सिन ही लस कोणत्या कंपनीने बनविले आहे? भारतात बनवण्यात आलेले कोव्हॅक्सिन ही लस कोणत्या कंपनीने बनविले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भारत बायोटेक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 विधानसभा अध्यक्ष त्यांचा राजीनामा कोणास सादर करतात? विधानसभा अध्यक्ष त्यांचा राजीनामा कोणास सादर करतात? तर ऑप्शन क्रमांक 3 विधानसभा उपाध्यक्ष यांच्याकडे सादर करतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक किती आहे? सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 211 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी RDX चे दुसरे नाव काय? खालीलपैकी RDX चे दुसरे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सायक्लोनाइट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 1971ला पाकिस्तानची विभागणी होऊन कोणता नवीन देश निर्माण झाला? 1971ला पाकिस्तानची विभागणी होऊन कोणता नवीन देश निर्माण झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 बांगलादेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती? सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गंगाटोक ही सिक्कीम या राज्याची राजधानी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 2020च्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार कोणास मिळाला? 2020च्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार कोणास मिळाला? तर ऑप्शन क्रमांक 1 शेख मुजीब उर रहमान यांना मिळाला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 बीड जिल्ह्याला इतर किती जिल्ह्यांच्या सीमा जोडलेल्या आहे? बीड जिल्ह्याला इतर किती जिल्ह्यांच्या सीमा जोडलेल्या आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 6 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 रसायनांचा राजा कोणास म्हणतात? रसायनांचा राजा कोणास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 सल्फ्युरिक ॲसिडला रसायनांचा राजा म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे? भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 1993 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 महाराष्ट्रात विधान परिषदेच्या एकूण किती जागा आहेत? महाराष्ट्रात विधान परिषदेच्या एकूण किती जागा आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 78 जागा आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य देशात कितव्या क्रमांकावर आहे? लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य देशात कितवा क्रमांकावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दुसऱ्या क्रमांकावर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 आपल्या सूर्यमालेतील सर्वात लांबचा ग्रह कोणता? आपल्या सूर्यमालेतील सूर्याला सर्वात लांबचा ग्रह कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 नेपच्यून हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कधी केले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कधी केले? तर ऑप्शन क्रमांक 1 25 डिसेंबर 1927 या रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन केले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 दहशतवाद विरोधी दिन कधी असतो? दहशतवाद विरोधी दिन कधी असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 21 मे या दिवशी दहशतवाद विरोधी दिन हा असतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 इतिहासातील प्रसिद्ध लढ्यामुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे? इतिहासातील प्रसिद्ध लढ्यामुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हरियाणा राज्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 हँडब्रेकचा उपयोग कशासाठी करतात? हँडब्रेकचा उपयोग कशासाठी करतात? तर ऑप्शन क्रमांक 3 वाहन पार्क करण्यासाठी करतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 शाळेजवळ वाहनाची कमाल वेग
वेगमर्यादा किती असते? शाळेजवळ वाहनांची कमाल वेगमर्यादा किती असते? तर ऑप्शन क्रमांक 2 ताशी 25 किलोमीटर असते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 शिकाऊ चालक परवाना खालीलपैकी किती कालावधीपर्यंत वैध असतो? शिकाऊ चालक परवाना खालीलपैकी किती कालावधीपर्यंत वैध असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 6 महिनेपर्यंत वैध असतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 जड वाहनांची वेगमर्यादा डॅश आहे. जड वाहनांची वेगमर्यादा डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 ताशी 60 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 रस्त्याच्या कडेला सलग पिवळ्या रंगाच्या 2 पट्ट्या असल्यास डॅश असतो. रस्त्याच्या कडेला सलग पिवळ्या रंगाच्या 2 पट्ट्या असल्यास डॅश म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 2 पार्किंग करण्यास व थांबण्यासाठी सक्त मनाई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 दुचाकी वाहनासाठी कमाल वेगमर्यादा किती? दुचाकी वाहनासाठी कमाल वेगमर्यादा किती? तर ऑप्शन क्रमांक 4 ताशी 50 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 कोणत्या हॉर्नला परवानगी आहे? कोणत्या हॉर्नला परवानगी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 इलेक्ट्रिक हॉर्नला परवानगी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची वैधता किती आहे? प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची वैधता किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 6 महिने हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 परिवहन वाहन चालवणाऱ्याचे लायसन्स प्राप्त करण्यासाठी किमान वय काय असावे? परिवहन वाहन चालविणाऱ्याचे लायसन्स प्राप्त करण्यासाठी किमान वय काय असावे? तर ऑप्शन क्रमांक 3 20 वर्ष असावे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 शिकाऊ चालक परवाना असणारे व्यक्ती वाहन कसे चालू शकते? शिकाऊ चालक परवाना असणारे व्यक्ती वाहन कसे चालू शकते? तर ऑप्शन क्रमांक 4 नियमित चालक परवाना असणारे व्यक्तीसह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 महात्मा फुले यांचा जन्म डॅश या ठिकाणी झाला. महात्मा फुले यांचा जन्म डॅश या ठिकाणी झाला. तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे या ठिकाणी झाला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 हरियाणातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचा घोरगाव हा जिल्हा सध्या कोणत्या नावाने ओळखला जातो? हरियाणातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचा घोरगाव हा जिल्हा सध्या कोणत्या नावाने ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 गुरुग्राम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखतात? तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखतात? तर ऑप्शन क्रमांक 4 गोंदिया जिल्ह्याला ओळखतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 तोरणामाळ पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तोरणामाळ पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 महाराष्ट्रातील हरिहरेश्वर कशासाठी प्रसिद्ध आहे? महाराष्ट्रातील हरिहरेश्वर कशासाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 समुद्र किनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 कोणती खाडी हे महाराष्ट्र राज्याचे व कोकण किनारपट्टीचे अगदी दक्षिणेकडील टोक होय? कोणती खाडी हे महाराष्ट्र राज्याचे व कोकण किनारपट्टीचे अगदी दक्षिणेकडील टोक आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 तेरेखोल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 खालीलपैकी कोणती नदी अरबी महासागरामध्ये जाऊन मिळते? खालीलपैकी कोणती नदी अरबी महासागरामध्ये जाऊन मिळते? तर ऑप्शन क्रमांक 2 नर्मदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 ॲल्युमिनियम हे कोणत्या खनिजापासून बनवले जाते? ॲल्युमिनियम हे कोणत्या खनिजापासून बनवले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 बॉक्साईड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 खालीलपैकी कोणती नदी गंगा नदीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती नदी गंगा नदीची उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 इंद्रावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 टाटा आयर्न अँड स्टील कंपनी जमशेदपूर कोणत्या नदीवर आहे? टाटा आयर्न अँड स्टील कंपनी जमशेदपूर कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सुवर्णरेखा या नदीवर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नाईल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 डॅजाशी आदिवासी जमात मेळघाट या डोंगररांगामध्ये बहुसंख्येने राहते?
डॅश डॅशची आदिवासी जमात मेळघाट या डोंगररांगामध्ये बहुसंख्येने राहते. तर ऑप्शन क्रमांक 3 कोरकू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 महाराष्ट्रास खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा लागून आहे? महाराष्ट्रास खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा लागून आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गुजरात, ऑप्शन क्रमांक 2 मध्य प्रदेश, ऑप्शन क्रमांक 3 छत्तीसगड, तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व बरोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 खरोसा लेणी पुढीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? खरोसा लेणी पुढीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 औसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वसंत सागर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते? जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 4 जांभी मृदा ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आढळते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 खालील पर्यायापैकी महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? खालील पर्यायापैकी महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 शेकरू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 नागपूर हे शहर डॅश डॅश नदीवर वसले आहे. नागपूर हे शहर डॅश डॅश नदीवर वसले आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 नाग नदीवर वसले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 जैतापूर हा प्रस्थापित प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? जैतापूर हा प्रस्तावित प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा डॅश डॅश या ठिकाणी घेतली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा डॅश डॅश या ठिकाणी घेतली. तर ऑप्शन क्रमांक 4 नागपूर या ठिकाणी घेतली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 बीबी का मकबरा कोणत्या जिल्ह्यात आहे? बीबी का मकबरा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बीबी का मकबरा हा औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे? पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 वर्धा जिल्ह्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 महाराष्ट्रात कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो? महाराष्ट्रात कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 1 कोकण भागामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 लोणार खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? लोणार खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 जगातील लोकसंख्येत भारताचा कितवा क्रमांक लागतो? जगात लोकसंख्येत भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर ऑप्शन क्रमांक 2 द्वितीय लागतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी लोकसंख्या आहे? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी लोकसंख्या आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 सातमाळा अजिंठा डोंगर रांगात डॅश डॅश या लेण्या आहेत. सातमाळा अजिंठा डोंगर रांगात डॅश डॅश त्या लेण्या आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 वेरूळ लेण्या आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारतात अभ्रकाचे सर्वाधिक साठे खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? भारतात अभ्रकाचे सर्वाधिक साठे खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राजस्थानमध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 महाराष्ट्राच्या पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिण उत्तर विस्तार डॅश डॅश आहे. महाराष्ट्राच्या पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिणोत्तर विस्तार डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 कमी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 खालीलपैकी कोणते क्षेत्र गोदावरी काठी वसलेले नाही? खालीलपैकी कोणते क्षेत्र गोदावरी काठी वसलेले नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 पंढरपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 जगातील सर्वात जास्त पशुधन संख्या कोणत्या देशात आहे? जगातील सर्वात जास्त पशुधन संख्या कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ब्राझील देशामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सिकंदराबाद या ठिकाणी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 झेलम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भारतीय वन संशोधन संस्था कुठे आहे?
भारतीय वन संशोधन संस्था कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 देहरादून या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 आंध्राची नवीन राजधानी अमरावती डॅश डॅश नदीच्या तीरावर आहे. आंध्राची नवीन राजधानी अमरावती डॅश डॅश या नदीच्या तीरावर आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 कृष्णा नदीच्या तीरावर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 रेड्डी बंदर हे डॅश डॅशच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. रेड्डी बंदर हे डॅश डॅशच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 पन्ना ही हिऱ्याची खाण कोणत्या राज्यात आहे? पन्ना ही हिऱ्याची खाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पन्ना ही हिऱ्याची खाण ही मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 राज्यात डॅश डॅश या जिल्ह्यात चुनखड्या खाणी मोठ्या प्रमाणात आढळतात. राज्यात डॅश डॅश जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणात आढळतात. तर ऑप्शन क्रमांक 4 यवतमाळ या जिल्ह्यामध्ये चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणात आढळतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मनोरी खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? मनोरी खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई उपनगर या ठिकाणी मनोरी खाडी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न 39 तांदूळ संशोधन केंद्र कुठे आहे? तांदूळ संशोधन केंद्र कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 खोपोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 हिंगोली जिल्ह्याची निर्मिती दिनांक डॅश डॅश रोजी झाली. हिंगोली जिल्ह्याची निर्मिती दिनांक डॅश डॅश रोजी झाली. तर ऑप्शन क्रमांक 2 1 मे 1999 रोजी झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल.